वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो विशेषतः विवाहित महिलांसाठी साजरा केला जातो। या सणाचा उद्देश विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी व्रत पाळणे आहे। या सणामागे सावित्री सत्यवानाची कथा आहे। सावित्रीने आपल्या पतीच्या मृत्यूचा वेळ टाळण्यासाठी आणि त्याचे जीवन वाचवण्यासाठी यमराजाशी तर्क केला होता। तिच्या निष्ठेमुळे आणि धैर्यामुळे यमराजाने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले। ही कथा महिला त्यांच्या पतीच्या आयुष्याच्या कल्याणासाठी पाळतात। महिलांनी या दिवशी उपवास धरून वटवृक्षाभोवती 5 फेऱ्या मारत धागा गुंडाळावा, वटवृक्षाला पाणी घालावे आणि फुले, अक्षता, नारळ आणि गोड पदार्थ अर्पण करावेत। वटवृक्षाची पूजा करताना सावित्री सत्यवानाच्या कथेचा पठण केला जातो। हा सण प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक आहे। या दिवशी महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना करतात। वटवृक्ष हा अमरत्वाचे प्रतीक मानला जातो आणि त्याची पूजा केल्याने विवाहित महिलांच्या पतीचे आयुष्य दीर्घायुषी आणि समृद्ध होईल असा विश्वास आहे। वटपौर्णिमा आपल्या पारंपरिक मूल्यांचे पालन करण्याची आठवण करून देतो आणि प्रेम आणि निष्ठेच्या बंधनाचे महत्त्व अधोरेखित करतो। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा।